मुसळधार पावसामुळे तेरणा धरण ओव्हरफ्लो झालाय। तेरणा धरणावर पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। अरुंद पुलावर जीव धोक्यात घालून हे पर्यटक प्रवास करतात। या संदर्भात पर्यटकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी काकासाहेब कांबळे यांनी। पाहूया। धाराशिव जिल्ह्यात गेली 2 दिवसापासून पाऊस धो बरसतोय आणि आता मी उभा आहे धाराशिव जिल्ह्यातील सर्वात मोठा प्रकल्प असलेला तेरणा धरणावर। तुम्ही पाहू शकता तेरणा धरण आता पूर्ण क्षमतेनं भरून आता ओसंडून वाहू लागलंय आणि तेरणा धरण ओव्हरफ्लो झाल्यानं आता पर्यटकांनी इथं धरण पाहण्यासाठी मोठी गर्दी केलेली आहे। माझ्यासोबत काय पर्यटक आहेत, काय सांगाल किती दिवसांना धरण भरलंय, काय वाटतंय? 5 दिवसानंतर हे धरण ओव्हरफ्लो झालेलं आहे आणि या परिसरातल्या शेतकरी अतिशय आनंदात आहे। मध्ये भरल्यानंतर शेतकऱ्यांना भरपूर प्रमाणात फायदा होणार या तळ्याचा। शेतकऱ्यांना पाण्याची सोय होणार आहे। पहिल्यांदा तेवढं पाणी बघून आम्ही पण फिरण्याचा मन झालं म्हणून आलो इकडे। काकासाहेब कांबळे, लोकशाही मराठी, धाराशिव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।